आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायचे ती मला निशांत काढून घेणार आहे. ते एक एक करून दे माझ्या हातात. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 11. दुसरा क्रमांक आहे 3. आणि तिसरा क्रमांक आहे 24. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. माझं नाव हर्षदा दिग्विजय सावळे. तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे. शिक्षिका आहात. कितवीला शिकवता? 5वी ते 10वी. 5वी ते 10वीला माध्यमिक शाळेत. कुठला विषय? मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान. अरे सगळं. हो ना. आणि मग सांगा तुमच्या विषय सांगा. तुम्हाला काय काय आवडतं? सगळ्यात जास्त आवड शिकवण्याची आहे, पण त्याचपेक्षा घरकाम करायची, सेवा करायची आणि सगळ्यात जास्त आवड ती रांगोळी काढण्याची. अच्छा. रांगोळी काढण्याची. शाळेत मग तुम्हीच असाल? हो. हा सगळ्या कार्यक्रमांना पहिल्यांदा एकमेव लेडीज शाळेत असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आणि ती आवड त्यांच्यात निर्माण झाली. अच्छा. त्यामुळे आता अभ्यासाबरोबर रांगोळी पण. हो की नाही? हो. आणि मग अजून काय काय आवडतं? कुठे फिरायला वगैरे जायला? फिरायला वगैरे फार आवडतं. निसर्गरम्य ठिकाणी, ऐतिहासिक वस्तू पाहायला जास्त आवडतं. हा मग त्याचा शिक्षणात पण फायदा होईल कुठेतरी. हिस्ट्री हा माझा आवडता सब्जेक्ट 11वी 12वी पासूनचा. अच्छा. त्यामुळे मग बरं तुम्हाला ते सगळं. हो की नाही? इथे आता वस्तूंची काही खरेदी करायची. ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू सर. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. माझं नाव पद्मजा पाटील. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहात. तुमच्या विषयी सांगा. तुम्हाला काय काय आवडतं करायला? चित्रकलेचा छंद आहे, रांगोळीचा छंद आहे आणि मूवीज देखण्याचा, पिक्चर बघण्याचा छंद आहे. कुठले पिक्चर बघता जास्त? मला नवी जुनी सर्वच आवडतात. मराठी, हिंदी? मराठी दोघी. कन्नड बिन्नड? नाही कन्नड वगैरे नाही. 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 रजनीकांत वगैरे नाही आवडत? हो आवडतो. रजनीकांत आवडतो ना? का आवडतो रजनीकांत सगळ्यांना सर्वात जास्त? ऍक्शन छान करतो. ऍक्शन छान करतो. स्टाईल मारतो. स्टाईल मारतो. तुम्हाला येते त्याची कुठली स्टाईल मारता? नाही. शिकून घ्या ना एकदा. प्रयत्न करेल. पिक्चर बघता एवढं तर. हो की नाही? आणि मग अजून काय काय आवडतं सांगा. मला सुट्टींमध्ये फिरण्याचा छंद आहे. गावाला वगैरे पर्यटक स्थळे वगैरे असं प्रेक्षणिक स्थळांना भेट देण्याचा छंद आहे. तिकडे भेट द्यायचा छंद आहे. ओके. इथे वस्तूंची काही खरेदी करायची. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्या. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी मनीषा पवार. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. नवीन पदार्थ करते घरात, सगळ्यांना खाऊ घालते आणि टीव्ही बघायला आवडतात. नवीन प्रकारच्या सिरियली, प्रोग्राम, फिरायला, हिरा, गप्पा गोष्टी सगळ्या आवडतात. आमची कॉलनी खूप चांगली आहे. माझ्या सासूंमुळे मला खूप चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतात. नवीन गोष्टी करायला मिळतात, शिकायला मिळतात. तो खूप आनंद आहे. सगळं छान ठरवून आलं की काय तुम्ही? टेन्शन मध्ये बोलते. टेन्शन मध्ये काय बोलते बोलून राहिली. पहिल्यांदा बोलते मी. टेन्शन मध्ये जर तुम्ही एवढं बोलताय. पहिल्यांदाच माझा अनुभव आहे. टेन्शन नसताना किती बोलत असाल मग? मग बरं आहे. मग तुम्ही टेन्शन मध्ये आहात ते. हो की नाही? म्हणजे व्यवस्थित बोलताय. व्यवस्थित बोलते. टेन्शन व्यवस्थित बोलते. ते एक बरोबर. नाही तर माझी काही खैर नव्हती. हो ना? बोलत 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 आपलं माझा जॉब मग चांगला आहे. असंच टेन्शन मध्ये राहा. इथे काही वस्तूंची खरेदी करायची ती पण टेन्शन मध्येच करा. ऑल द बेस्ट तुम्हाला टेन्शन साठी. चला गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 893 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. 3:30. चला हळू हळू हळू. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. मनीषाताईंनी खरेदी केली 438 रुपयांची, हर्षदाताईंनी खरेदी केली 396 रुपयांची आणि पद्मजाताईंनी खरेदी केली 445 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत पद्मजाताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतं, एवढी खरेदी मिळाली? खूप आनंद होतोय. हा, ते तुमचं नाव अनाऊन्स झाल्याच आम्हाला दिसलं होतं. केवढा आनंद झाला तुम्हाला. ते मागच्याने ऍडमिट करायला लागलं माहिती हॉस्पिटलमध्ये. एवढी उडी मारली तुम्ही. सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे ऍडमिट झालं तरी काय हरकत नाही. ठीक आहे, पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. परत एकदा प्रश्न विचारतो मी. प्रश्न असा विचारला होता, माझा तुरा झोकदार, माझं नृत्य डौलदार, किडे अया खातो आणि पावसाची वाट पाहतो असा मी कोण आहे? उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. अंदाजे कितीच्या विजेत्या आरतीताई आणि सुपरमार्केटच्या विजेत्या पद्मजाताई खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. ह्यांच्या हातात एक चमचा दिलेला आहे. समोर एक ग्लास आहे. इकडे रंगीत पाणी ठेवलंय. करायचं एवढं, चमच्यातून पाणी घ्यायचं, तिकडे जायचं, आपापल्या ग्लासमध्ये टाकायचं, परत येऊन परत पाणी घेऊन ग्लासमध्ये टाकायचं. ज्यांच्या ग्लासमध्ये सर्वात जास्त पाणी असेल त्यांना संधी मिळेल पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. सुरू होती आता. साडेमाडे ती सुरू करा. आता लाईन क्रॉस करून इथे यायचं. हळू 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 हळू. साडेमाडे. वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. आरतीताईंच्या ग्लासमध्ये पद्मजाताईंच्या ग्लासपेक्षा जास्त पाणी आहे. त्यामुळे आरतीताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? आरतीताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी आहे? लाल चावी. नक्की घेऊन टाका. आरतीताईंनी निवडली लाल चावी, त्यामुळे पद्मजाताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. पद्मजाताई ठरल्या उपविजेता. ज्यांना मिळालेल्या आहेत हिरवे वाटाणे. टाळ्या. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय ना एकदम? हो. हा, आता करा उसळ वाटाण्याची. तुम्हाला सर्वांना जेवायला आमंत्रण. हो चालेल. सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या आरतीताई, ज्यांना मिळालेला आहे OTG. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. खूप छान वाटतंय. आनंद वाटतोय. हो ना, खूप भरपूर एकदम. हो. हे समजा आल्या काही करायला तर द्या त्यांना. हा, असं करू नका अगदीच. हा, नक्की. सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला, वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, माझा तुरा झोकदार, माझा नाच डौलदार, किडे आया खातो आणि पावसाची वाट पाहतो असं मी कोण आहे? कोणाला येतंय? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. प्रेमा सुनील पाटील. आणि उत्तर? मोर. यू वॉन्ट मोर. उत्तर बरोबर आहे. हे घ्या. थँक्यू. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. नवी मालिका वारस सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 वाजता बघत राहा फक्त आपल्या झी मराठीवर. श्रीकृष्णनगर देवपूर धुळे मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडे माडे.